युतीचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग याच्याविषयीची बातमी आहे। कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी नोंदवली। हसन मुश्रीफ हे तर विरोधातच होते आणि कोल्हापूरमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही अशी याआधी त्यांची प्रतिक्रिया आलेली होती। तर आता कॅबिनेटमध्ये काय झालं तर कॅबिनेटमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी नाराजी नोंदवलेली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने। लोकसभा आणि विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसला। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे असं मत कॅबिनेटमध्ये मांडल्याचं सूत्रांकडून कळतंय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया। उदय, विरोधक तर खूप मोठ्या प्रमाणात विरोध करतातच आहेत, पण हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केलाय शक्तीपीठ महामार्गाला असं कळतंय, काय सांगाल? आपण पाहतोय की येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि तत्पूर्वी आपण पाहतोय की राज्याचा एकूण ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ महामार्ग, जो नागपूर ते कोल्हापूर असणार आहे आणि पुढे तो गोव्यापर्यंत कनेक्ट होणार आहे। आणि याच महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मुख्य जे पीक असलेल्या शेती असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती। अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलन देखील झालं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे कोल्हापूरचे नेते असलेले आणि सध्या कॅबिनेटमध्ये असलेले प्रकाश आंबेडकर असतील, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ असतील, हे दोन्ही कोल्हापूरचे मंत्री आहेत आणि या दोन्ही मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। की राज्य सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र राज्य सरकारचे सहकारी मंत्री असलेले या हसन मुश्रीफ असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, हे या शक्तीपीठला विरोध करतात की शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो करता येणार नाही। स्थानिक शेतकऱ्यांच्या विश्वासात घेऊनच महामार्ग करावा लागेल। नक्की त्यासाठी सध्या कुठलेही पाऊल जे होते उचलता येणार नाही। नक्की, धन्यवाद उदय, आपण माहिती दिली त्याबद्दल।